नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक लघुकथा. ही लघुकथा लिहिली आहे आपल्या चॅनलचे नियमित श्रोते असलेले विक्रम सुतार यांनी. विक्रम सुतार बामणगाव, माणगाव, रायगड इथे राहतात. त्यांनी याचं शब्दांकन केलेलं आहे. कृष्ण समजून घेताना. राधिके तुझ्या माझ्या प्रेमाच्या रंजक साऱ्या कथा. राधिके तुझ्या माझ्या प्रेमाच्या रंजक साऱ्या कथा. युगे युगे विरहात जगलो, सांगू कुणाला व्यथा. पण खरंच आजवर आपण कृष्णाला बाह्यांगानं पाहिलं. त्यात तो आपल्याला नटखट, अल्लड, खट्याळ, खोडकर दिसतो. दुसरी बाजू पाहताना तो शापित आहे असं काही कथा आख्यायिकांमधनं जाणवतं. अनेकानेक संकटांनी, विचारांनी ग्रासलेलाच दिसतो. अगदी जन्म होताच आईपासून नाळ तुटली आणि तो माता पित्याच्या प्रेमाला मुकला. काय गुन्हा होता त्या तान्ह्या बाळाचा? प्रेम म्हटलं की लगेच राधा कृष्णाचं स्मरण होतं. खरंय, पण कृष्ण त्या जन्मातला देवावतारच होता आणि म्हणूनच भक्तिभावाने राधेचं कृष्णावर प्रेम जडलं. कृष्णानेही तितकंच, किंबहुना त्याहून अधिक प्रेम राधेवर केलं आणि म्हणूनच ती दोघं तन मन एकजीव होती. अगदी आत्म्यासह एकरूप होती. राधाकृष्णाच्या कैक कथा रंगवून सांगितल्या गेल्या, पण श्रीकृष्णानं नेहमीच आपली नीतिमूल्य जपली. नाहीतर राधेला आपली पत्नी बनवायला त्या गिरीधराला क्षणाचाही विलंब लागला नसता. कृष्ण सदैव धर्माच्या बाजूने उभा राहिला, तरीही त्याला शाप क्रोधाला सामोरं जावं लागलं. महाभारतातील युद्ध न थांबवल्यानं गांधारीने अतिशय रागात कृष्णाला शाप दिला. दुर्वास ऋषींच्या शापालाही त्याने हसतमुखानं स्वीकारलं. राधाकृष्णाचं प्रेम पाहून श्रीधामानं त्यांना वियोगाचा शाप दिला आणि श्रीकृष्ण साऱ्यांना स्मित वदनानं केवळ तथास्तु म्हणत राहिला आणि शेवटी राधाकृष्णामध्ये कायम विरहच राहिला. त्या अवतारातलं आपलं कार्य तो प्रामाणिकपणे करत राहिला. कृष्णाने आपल्या मनातलं दुःख, वेदना कधीही व्यक्त केल्या नाहीत, पण त्याच्या अंतर्मनातले भाव त्याच्या मुरलीतून मात्र दडले नाहीत, तेव्हाही आणि आत्ताही. म्हणून तर हिरो चित्रपटातली बासरी वादन अजरामर ठरलं. त्या चित्रपटात योगायोगानं किशन म्हणजे जॅकीदानं वाजवलेल्या बासरीमध्ये आर्तता आहे, वेदना आहेत, विरहातील मिलनाची ओढ आहे. आणि म्हणूनच तर ते सूर आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ते ऐकताना भुरळ पडते. यमुनेच्या काठी कोण्या झाडाखाली वनमाळी बासरी वाजवत बसलाय आणि मिलनाच्या ओढीनं धावणारी राधा नजरेसमोर उभी ठाकते. त्या बासरीच्या नादात ताल धरणारी, तर कधी मंत्रमुग्ध होऊन भान हरपून गेलेल्या राधेला श्रीकृष्ण सांगतोय, तुझ्यासाठी मी प्राणाची केली बासरी, तुझ्यासाठी मी प्राणाची केली बासरी, शिवास फुंकून सजविले सूर त्यावरी. मंत्रमुग्ध होऊनी तू प्रिये बावरी, मंत्रमुग्ध होऊनी तू प्रिये बावरी, ताल धरशी मुरलीच्या बोलावरी. जणू अंतरंगी बहरे हरी सावळा, जणू अंतरंगी बहरे हरी सावळा. श्रोते हो, याचं शब्दांकन केलं होतं विक्रम सुतार यांनी. हे शब्दांकन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून जरूर जरूर कळवा. अशाच काही लघुकथा सातत्याने नियमितपणे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. कादंबरी तर चालूच राहणार आहे. भेटूत राहू साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.